हो हा हो फिनान्स प्लीज. ऐकून घ्या ना. फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स याच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला टाकायला पाहिजे नव्हतं. म्हणजे हा. पाकिस्तान आतंकवादाला सपोर्ट करतो त्यांना फायनान्स नसता मिळाला. पण IMFनी उलट त्यांना $1 बिलियन जे आहे ते कर्ज दिलं. वर्ल्ड बँक $40 बिलियन जे आहे ते कर्ज देत आहे. कोणाच्या विरोधामध्ये वापरणार आहे? हे भारताच्या विरोधात वापरतील ना, हे टेररिझमसाठीच वापरतील ना. ठीक आहे, आणि आम्ही पाकिस्तान विरोधी, आणि हे लोक म्हणून राहिले नाव घ्यायला तयार नाही. ठीक आहे, हे ठीक म्हणतात आहे. की मोहन आम्ही काकतीकर military सर installation वर आपल्या attack सोबत केला नाही. हे आहेत, म्हणतात निवृत्त at the start कर्नल of- आहेत. काकतीकर सर, ऐकलं तुम्ही आज खरं तर संसदेतलं सगळं जे वादविवाद आहे, घमासान आहे, ते तुम्ही ऐकलं असेल. आता इथलंही घमासान तुम्ही ऐकताय. पण आज एक कमेंट करण्यात आली काँग्रेसच्या खासदारांकडून, आणि आता त्याच्यावर दोन्ही विरोधक ठाम आहेत की तमाशाच केला. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं एक प्रकारचा तमाशा झाला सोशल मीडियावरती. तुम्हाला वाटतं का? याच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं की मी आता पॉलिटिकल डिस्कशन मी ऐकलं आणि हा. त्याच्यामध्ये मी काही भाग घेऊ इच्छित नाही. परंतु एकच मला म्हणायचं की जेव्हा आपल्या देशावर आक्रमण होतं किंवा आपला देश दुसऱ्या देशाशी जेव्हा कॉम्बॅटमध्ये असतो, अशा वेळेला आपण सर्वांनी एकत्र राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि जर आपण अशा काहीतरी कॉमेंट्स जर केल्या तर आपल्या सैन्याच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम जरूर होतो. आणि सध्याचं जे युग आहे हे असं इंटरनेट इंटरकॉमचं युग आहे. याच्यामध्ये प्रत्येक शिपाई, प्रत्येक ऑफिसर, प्रत्येक जवान ही इज वॉचिंग व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. त्याच्यामुळे जर अशा जर कॉमेंट झाल्या तर त्यांच्या मनोधैर्यावर निश्चितच परिणाम होईल. याचं सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि स्पेशली मेंबर्स ऑफ पार्लमेंट किंवा जशी रिस्पॉन्सिबल माणसं आहेत त्यांनी तर आपली भाषा या बाबतीत तरी निदान सांभाळून वापरली पाहिजे. कारण अल्टिमेटली हा आपल्या देशाच्या डिफेन्स फोर्सेस वरती याचा निश्चित परिणाम होणार आहे, लक्षात ठेवा. कारण आपण जरी एक पक्षाच्या दृष्टीने आपण विचार केला तरी वी हॅव टू राईज अबाउट द पॉलिटिक्स आणि वी हॅव टू थिंक अबाउट द नेशन. आणि टेम्परेट लँग्वेज वापरली पाहिजे आणि थोडंसं देशहिताचं लक्षात ठेवलं पाहिजे. अल्टिमेटली यू आर रिप्रेझेंटिंग our country, you are representing a huge amount of population, and irresponsible statements certainly are not called for. ठीक असं मला आहे, वाटतं. नक्की सर. मी सुषमाताईंनाच विचारतो, ताई, जेव्हा आपण बोलतो, एखादी कमेंट करतो, तेव्हा त्याचा मनोबलावर सैन्याचा परिणाम होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तुम्हाला वाटतं का की हे तारतम्य बाळगलं जात नाही? राजकीय विरोध करताना, राजकीय टीका टिप्पणी करत असताना हे भान सुटतं. कर्नल काकतीकरजींच्या म्हणण्याचा मी पूर्ण आदर करते आणि तो आदर करत मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की निश्चितपणे राजकीय व्यक्तींनी, लोकप्रतिनिधींनी भान बाळगलं पाहिजे. कारण AC रूम मध्ये बसून बोलायला काही जात नाही. जे प्रत्यक्ष रणांगणावर लढत आहेत, जे प्रत्यक्ष आपल्या घरसंसारावर तुळशीपत्र ठेवून आणि आपल्या पोराबाळांचा, घरसंसाराचा विश्वास न करता लढत आहेत, त्यांच्या मनोबलाचा आणि त्यांच्या मनोभूमिकेचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. हे मला अगदी मान्य आहे. आणि त्याला जोडूनच मी हे सांगितलं पाहिजे की जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा अगदी आदरणीय राहुलजी असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हम देश मानकर भूमिका लेते हैं और जो भी भूमिका सरकार लेती है हम सरकार के साथ खड़े हैं. हीच भूमिका इथे चिदंबरम जेव्हा क्लीन चिट देतात, एक मिनिट चिदंबरम क्लीन चिट देतात ना पाकिस्तानला. लेट मी फिनिश. हीच भूमिका आम्ही आमच्या सामना मुखपत्रातून जाहीरपणे मांडली होती. हीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी मांडलेली होती. म्हणजे कुणाचंही याबद्दल दुमत नव्हतं की देश म्हणून सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. मात्र सैन्याच्या मनोबलाचा विचार न करता त्यांच्यासाठी अपमानास्पद विधानं कुणी केली? ती अपमानास्पद विधानं करणारे कोण होते? ते भाजपचे खासदार होते. कर्नल साहेब, आपल्याला कल्पना असेल की सोफिया कुरेशीजी यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ आणि बिभत्स पद्धतीने बोलणारे कोण होते? भाजपचे खासदार होते. का नरेंद्र मोदीजींची आणि भाजपच्या अध्यक्षांची छाती झाली नाही की अशा सगळ्या खासदारांचे त्यांनी राजीनामे घेतले पाहिजेत? परंतु ते राजीनामे घेतले गेले नाही.
वारंवार ज्या पद्धतीने ठीक आहे, अरे तुम्ही म्हणता पराक्रम की तो केला अपमान आम्ही सैन्याने. केला नाही. आणि गाजवत हा. कोण होतं तर भाजपचे कार्यकर्ते. ठीक आहे, माझा जे वेळ चुकीचं संपला आहे ताई. अत्यंत. शेवटची कमेंट विश्वासची, शेवटची कमेंट, शेवटचे 30 सेकंद. हा, नाही बघा, भाजपाच्या खासदारांनी जे बोलले ते चुकीचंच होतं, त्याला आम्ही कंडेम करतो. आता तुम्ही चिदंबरमला समज देणार का? तुम्ही प्रणिती शिंदेना समज देणार का? मूळ मुद्दा हाच आहे. ते समर्थन करताय समाज कृषी. तेच म्हणतो की म्हणून ते एक रस्सा तयार चाललेला आहे. 2029 मध्ये यांना 50 देखील यांचे खासदार राहतील का इंडिया अलायन्स म्हणून, मला शंका आहे. बर, ठीक आहे. पण या मुद्द्यावरून राजकारण मात्र आता, त्या काळामध्ये जरी राजकीय टीका टिप्पणी तितकी झाली नसेल तरी आज मात्र संसदेमध्ये प्रचंड या मुद्द्यावरून घमासान झालं.